या गुहा माणसाने बनवलेल्या नाहीत, या घडवल्या आहेत निसर्गाने. गोकर्णापासून थोड्याच अंतरावर जंगलाच्या आत लपलेलं हे एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाने घडवलेल्या या गुहा आजही अनेक प्रश्न निर्माण करतात. चला आजच्या व्हिडिओमध्ये याना केव्ज एक्सप्लोर करूया. सो आता आम्ही निघालो याना केव्जला. इकडून 1.5 तास लांब आहे याना केव्ज. लांब जायचं म्हणून सकाळी 8 वाजता आम्ही निघालो. चला. याना केव्ज हे गोकर्णा बीच पासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे जायला कार किंवा बाईकने जवळपास 1.5 ते 2 तास लागतात, कारण मध्ये जंगल आणि घाटाचा रस्ता आहे. घनदाट जंगलातून जाणारा हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे. मध्ये मध्ये येणारी छोटे छोटे वॉटरफॉल्स आणि तिथलं शांत वातावरण या सगळ्यामुळे या जर्नीला एक वेगळंच फील येतो. याना विलेजपर्यंत तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जाऊ शकता, पण तिथून पुढे थोडासा ट्रेक करावा लागतो. पण तो ट्रेक खूपच इझी आहे. पार्किंगला इथे व्यवस्थित जागा आहे. 4 व्हीलर तिकडे लागलेत, बाईक इथे लागलेत. तिथून हा गेट आहे आतमध्ये जायला. आणि इथे एक असं शॉप आहे जिथे आपण खाऊ शकतो मॅगी वगैरे. मॅगी 60 रुपये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बघा, ही आहे ही काचेची पाण्याची बॉटल 100 रुपये. प्लास्टिक मिळत नाही, काचेचीच घ्यावी लागते यांच्याकडे. सो ही बघा, ही एक जीप सफारी आहे. यांच्यातून कॉन्टॅक्ट नंबर आहेत. प्राईस बीस त्यांना विचारल्यावर तुम्हाला समजेल. वाटतं तीच असेल ती. सो हे बघा, ही 60 रुपयाची मॅगी आहे आपली. टोमॅटो कांदा सगळं टाकलं. क्या बात करेंगे. 10 रुपये पर पर्सन प्रति व्यक्ती. आणि स्कूटी आम्ही आणली, तिचे 10 रुपये. असं आहे एकंदरीत. मला सुरुवातीला वाटलं होतं की याना केव्हपर्यंतचा ट्रेक खूप छोटा असेल, पण जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा कळलं की हा ट्रेक साधारण 1 ते 1.5 तासांचा आहे. ट्रेकच्या अर्ध्या वाटेपर्यंत कच्चा रस्ता आहे, जंगलातून जाणारा. आजूबाजूला मस्त पक्ष्यांचा आवाज, बाजूने वाहणाऱ्या छोट्या ओढ्याचा आवाज. म्हणजे याना केव्हपर्यंतचा जाणारा हा ट्रेक एक वेगळाच शांत अनुभव देऊन जातो. हे बघा, हे दोघं जण ठाण्यावरून आलेले आहेत, मराठी आहेत. आम्ही परेलवरून. आणि हे बघा, मस्त एन्जॉय करतायत. मुंबईवरूनच आले आहेत, मराठीच आहेत सगळे, है ना? पुण्यावरून. सॉरी, आम्ही 67 वर्षाचे आहोत. तरुण. 67 वर्षाचे तरुण. मी 64 वर्षाची तरुण. 65 वर्षाची तरुण. नाही, किती दिवसाच्या ट्रिपला आले आहेत? 6 दिवसाची. कधीपासून सुरू झाली? 6 तारखेपासून. 6 तारखेपासून. अच्छा अच्छा. 7 तारखेला मुर्डेश्वर. मुरुडेश्वरला जाऊन आले का? मुर्डेश्वर, गोकर्ण हां सगळं झालं आमचे. होनावळ, मंदिर वगैरे हां हां हां. सगळं झालं. मुक्तेश्वर, धारेश्वर मंदिर. आता हे आज इकडे उद्या कारवार. उद्या घरी? नाही, कारवार. कारवारला काय? कारवारला आहे ना मंदिर आणि बीच. समुद्र किनारा. अच्छा अच्छा अच्छा. 2 दिवस कारवारला आहे. ओके ओके. मग घरी. इथून स्टेप्स चालू होत आहेत. महागणपती मंदिर.
आम्ही इथून आलो, इथून पण एक रस्ता आहे तो. हा रस्ता सोपा आहे ना, हा रस्ता जरा मला वाटतं चढ आहे, पूर्ण मंदिर आहे आणि वरती याना केव्स पूर्ण तसंच तिथे पण आहे ते बघा. इथे मंदिरात पाय पडूया, नंतर तिथून मग असं ह्याच्या आतमध्ये जायचं आहे. हे मंदिर आहे, दगडाला पण अशा रेषा आहेत ना पूर्ण. सो ही एका माणसाची 10 रुपये अशी ही केवला जायची एंट्री. आपण आलो इथून, मग असे देवळातून पाया पडून आता इथून आपण चाललो कुठे केवमध्ये. चल. हनीबीजमुळे ड्रोन नाही उडू शकत तुम्ही. आणि हा केव्स टायमिंग जो आहे तो 5:30 8:30 सकाळी ते 5:30 संध्याकाळपर्यंत आहे. असं आहे. ही अडकली है ना, ती दगड पण अडकली ती बघा ती. हे बघा ना, हे दगडी कशा अडकलेत, ही पण या अडकले. ही दगड मध्ये इथून एक गॅप आहे, इथून लोक फोटो काढतात. तिला वाटलं पेरू असेल, पेरू मग मला पेरू घ्यायचं आहे. पेरू तिला वाटलं असेल 10-20 रुपये, 50 रुपये पेरू, 50 रुपये एवढं सांग. आणि वर तुम्हाला काकडी घ्यायची. घे ना, खा. ठीक आहे. अशा ठिकाणी काही मी ना जीप आलेली जी चालले बघा घेऊन आता. हे बघा, म्हणजे जर तुम्ही चालता येत नसेल तर यांनी येऊ शकता ना जीपनी, आणि इथे येऊन मग पाया पडून हे एवढं चालूच शकतात लोक. आणि एवढं चालायचं नसेल तर फक्त पाया पडायचं आणि मग तर बघायचं. पाठी बघताय कसला आहे जबरदस्त. दगडी पडायला पण आहेत, बघितल्या तुम्ही व्हिडिओमध्ये.